खरेदी किती रुपयाची? खरेदी 11 लाख रुपयाची. म्हणजे जी आहे ती खरी, जी आहे ती आहे. जे काही डिक्लेअर केलं होतं काही 1 रुपयाची खोट नाही खोटं त्याच्यात. नाही. आणि त्याचे पैसे तुम्हाला पूर्ण भेटले. सगळे रोख भेटलेले. रक्कम काहीच नाही विषय. बैल धरून दिला, घरून पैसे पूर्ण भेटून गेले. बैल त्याच्या दावणीचा त्याचा झाला. आज तुम्ही त्याचा फळ बघायला आलेत आणि तुम्हाला देवाचं पण फळ बघायला मिळेल आणि याचं पण आपल्या इकडं फळ बघायला मिळेल. तुमच्या साईडच्या भागामध्ये तर त्याचं वर्चस्व आहे, हो पण 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पण त्यानं हेच सातत्य ठेवावं आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देवाचं नाव असंच पुढं न्यावं ही माफक अपेक्षा त्याच्याकडनं आहे. एकदम देखणं असं त्याचं ते रूप आणि त्याचं ते बॉडी स्ट्रक्चर सांगून जातं की तो काय. म्हणजे कसं असतं, एखादा नंदी खालनं 200-300 फूट जोरात पळतो किंवा बाकासूर निकालाचा वाचा का म्हणतात, तर तो आहेच. शेवटच्या 100-150 फुटात तो जादूगारी. हो आहेच. म्हणजे 2-3 छकडं पुढं असलेली गाडी पण तो टाकतो ते पहिल्यापासून त्याचं आहे, आहेच. त्यांनी ते कितीतरी वेळा केले. तसं याची काय खासियत आहे? कारण हा तुमचा पण तसाच नंदी तुम्हाला माहिती आहे. हा खालनं असं नाही की बता त्याचं कसं आहे, तो अखेरला परफेक्टच झाला. हो पण याचा कसा विषय, हा खालनं तळातनच गती लावतो, तर शेवटपर्यंत तशीच गती राहते. हो शेवटपर्यंत 3 फेरे बैल तसाच पळणार. पण आता तुमच्याकडे हे ज्या स्पर्धा असतात या 200 फूट 300 फूट अशा असतात, मग याला कधी तो सराव जास्त वेळा झालेला आहे का? 100,000 फुटाचा वगैरे घोड्यात झालेला आहे? आमच्या घोडा घोड्यासोबत पण तो पळतोय. हो घोड्याला तोंड नाही काढत. घोड्याला कुठलाच ठेवत नाही. कारण मी एक त्याची व्हिडिओ बघितलेली आहे की त्याने अक्षरशः चांगल्या पद्धतीत त्याचा पळ आहे हो आणि ज्या दावणीला आलेला आहे खरं तर देवाबरोबर आलेला आहे हो आणि त्याचं फळ आज पण आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. 100% समजायला सगळ्याला महाराज कशाला म्हणते म्हणून. म्हणजे आज सूर्यापुढं जो थांबलाय त्याची चमक आज आपल्याला एका अर्थाने 100%, 1,00,000% बघायला मिळेल. आणि कुठल्या गटात या सांगितलं नाही अजून सांगितलं नाही. ते एक नियोजन कायमच मामाचे मामाकडे असतं, आम्हाला काहीच माहित नाही. त्याच्यामुळे नियोजन करत तुम्हालाही माहित हो नाही. हो आपल्याला माहितच नाही. चला नियोजन पण विचारणार नाही, पायरा पण नाही विचारणार, पण तुम्ही जी त्याची खासियत सांगितली त्याचं ते बॉडी स्ट्रक्चर खरंच तो पण बघा किती मन लावून ऐकतोय. म्हणजे तुमच्या साईडला जे म्हणजे शर्यती होतात ना थोडक्यामध्ये, तर त्या फास्टेस्ट असतात, म्हणजे कमी वेळात अंतर गाठायचं. कमी वेळात. बरोबर ना? तुमच्या या नंदींचा डाएट काही वेगळा असतो, म्हणजे खुराक त्यांचा काही वेगळा असतो. काय वेगळा काही नाही, असं असतं. फक्त इकडे एक आहे, इकडे 3 फेरे बैलाला पळाच लागतं. आमच्या इकडे तसं नाही. आमच्या इकडे एका फेऱ्यात जर सेकंद झाले, एका फेऱ्यात नंबर झाला, आमच्या इकडे डबल बैल तुपाच काम पडत नाही. तुमच्याकडे काही एकदा म्हणजे कमी आमच्याकडे घड्याळ असतं डायरेक्ट. आमच्या घड्याळात पुन्हा गद्दारी होत नाही. आमच्या इकडे एका मिलीचा खेळ असतो, एका मिली बैल काढते. म्हणजे तुमच्याकडे फक्त तेच आहे की जो फास्ट पळल त्याचाच तो विजेता. हो पण त्याची पावली बी येणं गरजेची. नुसतं एक बैल पळून नाही चालत, त्याच्याबरोबर त्याला जसा लागतो तसंच घालायला लागेल. बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कधी पण हे सत्य आहे की एक पळून चालत नाही, त्याला 2 जण पाहिजे. म्हणजे असे याचे किती समजा किती गुलाल आहेत, म्हणजे असे किती विजय आहेत त्याचे? समजा तो बाहेर नव्हता काढा आम्ही लवकर, पण जसा काढा जेमतेम त्यानं 20 नंबर केले असेल. हा आज 21वा म्हणता येईल का? 21वा म्हणल्या जाईल असतं. आताशी जास्त केले पण आमच्या पद्धतीनं सांगू राहिलो मी तुम्हाला तसं. ते बी कुठल्याही खांदी पळतोय, कुठल्या खांदी काही अडचण नाही. कुणा टाका त्याला काही घोड्याबरोबर पण तो त्याला खांदा गिंदा काहीच कळत नाही त्याला की कोणत्या खांदी पळायचं का काहीच नाही. ऑलराऊंडर आहे. कारण याची पहिली व्हिडिओ मीच टाकली होती वाटेवरती जाऊन, आणि बहुतेक तुम्ही पहिले व्हायरल केली होती की मी शॉर्ट तुमची. ड्रायव्हरच मी आहे. तुमचं नाव काय? मी ड्रायव्हर जालनेकर म्हणून मलाच. आता याची गाडी कोण आणणार? मी जाणणार. तुम्ही जाणणार. आज तुमच्या तो तर आहेच, तुम्ही पण आहे, तुमचं ड्रायव्हिंग आहे, त्याचं रनिंग आहे. कुठंतरी आज पुण्याच्या मैदानामध्ये बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देवाचं नाव उच्चारलं जावं आणि या धावणीचा इतिहास अजून वाढावा. हे स्ट्रक्चर त्याचं बरंच काही सांगून जाते. त्याच्या मागं त्याची तुमची जी मेहनत आहे ती पण तितकीच महत्त्वाची आहे. आणि मेहनतीशिवाय हा खेळ नाही आहे आणि त्याच्यात ते यश पण नाही आहे. तुम्ही तुमचा मला मौल्यवान वेळ दिला आणि तुमच्याकडं आज एकच अपेक्षा आहे की तिकडं देव आणि इकडं महाराज. मी मागाशीच म्हणलं सबके दिलो पे करेगा राज, त्याचं नाव महाराज. तर त्या पद्धतीचा आज फळ आपल्याला बघायला मिळावा आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा नंदी देवाच्या दावणीला दिला आणि तुम्ही त्याचा उत्तम सांभाळ केला, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. कसं वाटतं म्हणजे असं म्हणजे कोणा विचार बी करेल नसेल की या दावणीला बैल जाईल म्हणून आमचा. हो का?
म्हणजे व्यवहार कसं काय झालं होता तुमचा? यावर असंच बैल बघितला होता त्यांनी श्रीनाथ केसरीला. हां बैलाच्या अखेरला तिथं गटाला गाडी 1 नंबर उतरली होती, पण सांगच्या बैलांना तास पलटी गेलं होतं. पण एकटाच पळाला होता इथून तिथून पुढचं शेंडा. त्या दिवशी एका मैदानात पळवला हां तर दाताल दुसाचे हां दुसऱ्याच्या मैदानात पळवला.